हॅलो चेक. हॅलो चेक. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समंप्र निर्विंगम कुर्मदेव सर्व कार्यशी सर्वदा गणराया वंदन करून आपण मॅचला सुरुवात करतो. विघ्नेश फायडर ब पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर सर्व मागे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. 9चा इशारा होतोय पंचांचा. आपण सर्वजण पाहतोय नेमाबाई पुरस्कृत मोरेगाव नगिनदास प्रीमियर लीग विरार क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत एक प्रथम स्पर्धा आपण पाहतोय. बिग बॅशची एक मोठीच मॅच मोरेगावमध्ये आपण पाहतोय. ऑन साईडला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये नाही येत आहे. जर का चेंडू हातामध्ये नाही येत सिंगल कम्प्लीट होताना दिसते. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा आपण पाहतोय 2 धावा. सरळ खेळण्याचा प्रयत्न विनायक आहेत. विनायकच्या हातामध्ये सुद्धा चेंडू नाही येत आहे. यस्नोचा कॉल होता. एकाने कॉल दिला होता, दुसऱ्याने थांबवलं. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ऑन साईडला फुलटॉस चेंडू पाठवलाय. गॅप मध्ये चेंडू सरळ निघून जातोय. सीमारेषा पार. चौकार. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा आपण पाहतोय 6. हलक्या हाताने एका चौकारानंतर कशा प्रकारे सिंगल घेऊन काढलं ते सुद्धा मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. ओम साई फुलपाडा ऑफ साईडला डगआउटच्या दिशेने चेंडूला पाठवले डिक्लेअर झोनमध्ये. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा आपण पाहतोय 8 धावा. आता एका चौकानंतर कशा प्रकारे सिंगल धावफलक चालू ठेवण्याचं कार्य ओम साई फुलपाडा या संघाने सुद्धा केले. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये फेकी वेगाने करण्याचा प्रयत्न. सिंगलने संतुष्ट व्हावं लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण पाहतोय 9 धावा. गोलची मार वैद्य आपण अर्जुनला पाहतोय. दुसरं षटक. पहिलाच चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. भरत चेंडूवरती पोहोचेपर्यंत सिंगल कंप्लीट होताना दिसतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू होता. त्याला डगआउटच्या दिशेने पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा आपण पाहतोय 1-1 11 धावा. दोन्ही सलामीवीर बॅटरना सुद्धा माहिती आहे की एका चौकानंतर कशा प्रकारे सिंगल धावफलक चालू ठेवणं गरजेचं आहे. बॅकफुट येऊन मारण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू सरळ मर्यादित रेषेच्या बाहेर. पहिला आदरा लागतो ओम साई फुलपाडा या संघाला. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 11 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू हलक्या त्यांनी खेळून काढला. भरत चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगल कंप्लीट. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा आपण पाहतोय 12 धावा. कट केले चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून जातोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 13 धावा धावफलक आधी. मग एका विकेट आल्यानंतर जे धावफलक वेगाने पुढे दिसत त्याला थोडीशी काय संत गती लागली. ते सुद्धा कारण आहे की सलामीवीर बॅटर जेव्हा मैदानाच्या मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न. मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये चेंडू सरळ निघून जातो. षटकाराला अजून एक विकेटचं पतन. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण पाहतोय 13 धावा.
नवीन बॅटर आकाश मैदानाच्या आतमध्ये हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढलं. दुर्गेशला सुद्धा माहिती आहे कशा प्रकारे स्वतःच्या विकेटवर उभं राहणं गरजेचं आहे. सिंगलने धावफलक त्याच्या बाजूने चालू ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्या खेळाला साथ देणं सुद्धा गॅपमध्ये नवीन आलेला फलंदाज डगआउट मधून सेट होऊन आलाय. पहिल्या चेंडूला पाठवलं गॅपमध्ये, सीमारेषा पार, चौकार. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 18 धावा. बघा आकाश डगआउट मध्ये सेट होऊन आले. पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार, चेंडूला गॅप मध्ये पाठवला. अर्जुन आणि बबलू या दोघांच्या गॅप मध्ये चेंडूला पाठवलं 4 धावांसाठी. 18 धावा धावफलकावरती. बघा एका चौकारानंतर सिंगल आल्यानंतर डगआउट मध्ये ते टाळ्या सुद्धा आहेत. त्यांना सुद्धा माहिती आहे की इथून धावफलक चालू ठेवणं, साथ त्याच्या सलामीवीर बॅटर एका बाजूला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय, त्याला साथ देणं सुद्धा मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. हलक्या चेंडूला कट केलं गेलं. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा आपण पाहतोय 20 धावा. 20 रन स्कोर कार्ड. हलक्या हाताने पुन्हा एकदा घेऊन काढलं. डगआउटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 21 धावा धावफलकावरती. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेऊन चेंडूला अडवलं. सिंगल नाही घेऊन देते. शेवटच्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता, नोचा इशारा होतो अंपायरचा. मग काही तो नो होता, घाई करायची होती, सिंगल नाही घेतलं. पाहिलं होतं स्ट्राईक हँड वरती फलंदाजाने थांबवलं आणि नोनी धावफलक एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना. सरळ खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये, फेकी आता खालतून वरती फेकी करत असताना झालाय का उशीर? अंपायर इंटरेस्टेड नाही आहेत म्हणजे फलंदाज सेफ आहे. बघा थोडंसं मध्ये स्लिप सुद्धा झाला होता, पण सुखरूपरीते पुन्हा उठून मागे वळून स्वतःच्या क्रीज मध्ये आल्यात. पुन्हा शेवटचा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धाव आपण पाहतो 22 22 धावा. गुंडची मारबी शेवटच्या षटक निलेश आपल्या संघासाठी घेऊन आलेत. लेफ्ट केल्यासाठी डाव्या यशीच्या बराच बाहेर पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना 23. मग येणारे 6 चेंडूमध्ये फुलपाडा संघाचा प्रयत्न असेल निदान 30, एका बाजूला 30 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. एक चेंडू आतापर्यंत खेळ झाले 24 धावा. दोन चेंडू आतापर्यंत खेळ झाले 25 धावा. फुलटॉस 9चा इशारा दे, 9चा इशारा. 9 वरती प्रहार केला जातो गॅप मध्ये. अर्जुनने प्रयत्न केले होते पण त्या गॅप मध्ये चेंडूला पाठवले. सीमारेषा बार, चौकार. आकाश आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एकतीस धावा. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडूला पाठवले. ओम साई फुलपाडा संघ सलामीवीर बॅटर दाखवून देताना शेवटच्या क्षणापर्यंत स्वतः का उभा आहे आणि त्याचं कारण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये 35 धावा धावफलकावरती.
दुर्गेश मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर बॅटर म्हणून आला होता आणि शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःला थांबून ठेवला होता. सिंगलने धावफलकाला पुढे नेलं होतं, नंतरला उभं केलं गेलं होतं स्वतःला आणि त्याचं कारण सुद्धा दाखवते. धावफलक 30+ नेण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला होता. धावफलकार धावा आपण पाहतोय 35 धावा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 35 धावा. जागा म्हणून मारण्याचा प्रयत्नाच्या नादात दुर्गेशला मैदान सोडावं लागेल. निलेशने सुद्धा रीड केलं होतं की दुर्गेशने जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. ऑफसाईडला जागा बनवून मारण्याचा प्रयत्न करत सर्व चेंडू मर्यादित रेषेच्या बाहेर गेला. षटकाराला महत्व नाहीये. दुर्गेशला मैदान सोडावं लागलं. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या इनिंगचा धावफलकर धावा आपण पाहतोय 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 35 धावा. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. अर्जुनच्या हातामध्ये चेंडू जातोय. सिंगलनी शेवटच्या चेंडूवरती संतुष्ट व्हावं लागेल. पहिला इनिंगचा खेळ संपतोय. धावफलकर धावा आपण पाहतोय 36 धावा धावफलकर लगावला गेला. 37 धावाचं टार्गेट असणार आहे टीम विघ्नेश फायटर ब. हॅलो पहिला चेंडू अतिरिक्त चेंडू हाताळला गेलाय. दुसऱ्या चेंडूला हलक्या हाताने कट केलं गेलं. डिक्लेअर झोनमध्ये डगआउटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. 1 चेंडू आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 3 धावा. इथून 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. रणनीती आखावी लागेल. दोन्ही सलामीवीर बॅटर पंच आमच्या दिशेने वळतायत वाईटचा इशारा करताना. कॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. दुर्गेश वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत होते मात्र सिंगलनी संतुष्ट होईल. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा आपण पाहतोय 5 धावा. पुन्हा एकदा अतिरिक्तचं कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये जास्त. पंच आमच्या दिशेने वळतायत वाईटचा इशारा. 2 चेंडूचा खेळ. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा आपण पाहतो 7 धावा. बघा येणाऱ्या ऑफसाईडला पुन्हा एकदा दुर्गेश वेगाने फेकी थोडीशी स्टँड पासून लांब होती. रोहनच्या हातामध्ये चेंडू नाही आलाय. सिंगल कंप्लीट होताना दिसतोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 8 धावा धावफलकार ते आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी सांगले जातात. मैदानाच्या आतमध्ये तसा खेळ खेळणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्याच मोठे फटके खेळण्याच्या याच्यात एक टॉट होती. बघा दुर्गेशनी कशा प्रकारे स्वतःला तिकडे नेऊन ठेवलं होतं. त्याला सुद्धा माहिती आहे की ऑन साईडला मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे.
क्षेत्ररक्षण सुद्धा स्वतः त्या दिशेने करते. स्टेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अतुल होतोय. पायाला लागून चेंडू वरतोय. यष्टांवरती नेम साधण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅकअप चांगलं होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलका धावा आपण पाहतोय 9 धावा. गोलंदाजी मारवरती दुसरं षटक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा आपण पाहतोय 1-0 रन स्कोर कार्ड 10 धावा. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न वेगाने पुढे आले होते. फेकी करण्याच्या नादामध्ये आधी चेंडूला कलेक्ट करायचा होता. चेंडूला कलेक्ट नाही केलं गेलं. चेंडू निघून गेला हातातून. सीमारेषा बार चौकार. अशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये चित्र थोडीशी घाई केली होती. वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत होते. पण बघा डगआउटमधून त्यांना सुद्धा टाळ्या वाजवून प्रोत्साहित केलं जाते. चुकीतून माणूस शिकतो आणि सातत्याने डगआउटमधून त्या टाळ्या वाजून शिकवलं सुद्धा जाते की चालेल अशा चुका पुन्हा नाही झाल्या पाहिजेत. फुटबॉल चेंडू ऑनसाइडला प्रहार करण्याचा प्रयत्न फेकीमध्ये नव्हती. नेकी आणि सिंगल कंप्लीट होताना दिसतंय. सर काय ते फुल टॉस फेकी केली होती. कदाचित अर्जुन सुद्धा धोक्यात असता. 15 धावा धावफलकारी 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. हलक्या हाताने चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवलं. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 16 धावा धावफलकारी आपण पाहतोय.
हॅलो. 31. 31 धावा. 31. 6-6. पहिला चेंडू ते चुकी घडते. 6-6च्या समीकरणामध्ये सिंगल रोखला गेला आणि सिंगल रोखण्याच्या नादामध्ये भरतला सुद्धा मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. आता या क्षणाला चूक झाले. बॉल टू बॉलचं इक्वेशन 6-6 मध्ये थोडस अवघड. पहिला चेंडूवरती धावचीच्या रूपात भरतला मैदान सोडावं लागेल. 5 चेंडू 6 धावांचा कर. 37चा पाठला करत असताना विघ्नेश फायटर बॉस संघ मैदानाच्या आतमध्ये चांगला लढवला, पण पहिला चेंडूवरती धावचीत आणि समोर फुलपाड्याचा संघ सुद्धा आहे ज्याने आतापर्यंत खूप चांगला खेळ केला होता. आता फुलटॉस चेंडू, पहिल्या चेंडूवरती धावचीत. डेड बॉल. मिळालेलं जीवनदान, केलेला वेळ कोणत्या संघासाठी आता हा चांगला ठरणार आहे. फुलटॉस चेंडूवरती बॅटची एड लागून चेंडू बराच बाहेर गेला होता. आता हे मिळालेलं जीवनदान कोणत्या संघासाठी भरलं पडेल. गेलेला वेळ कोणासाठी फायदेशीर ठरेल. येणारे 5 चेंडू 6 धावांची गरज. चला थोडीशी घाई करायची आहे. ऑफिशियल अंपायर आपणा सुद्धा विनंती केली जाते की दोन्ही संघांना घाई करायला सांगायची आहे. फुलटॉस चेंडू वरती फुल प्रहार केला जातो. चेंडूला पाठवले गॅप मधून सीमारेषा बार, चौकार. चार चेंडू 2 धावेची गरज. 37चा पाडला. एक चांगलं टार्गेट फुलपाड्याने सेट केलं गेलं होतं, पण क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चुका. विघ्नेश फायटर बचे फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी चालले जात होते. तशीच खेळ मैदानाच्या आतमध्ये आणि मोनिशने शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःची विकेट टिकून सुद्धा ठेवली होती. दाखवून देताना का शेवटच्या क्षणापर्यंत उभा होता. डगाडमधून टाळा सुद्धा वाचेल. अशा प्रकारे खेळ करायचे की सातत्याने तुमची चर्चा केली जाते. 3 चेंडू 1 धावांची गरज. गोलंदाजी मारवती अतुल ज्यांनी सर्वच्या विषयी क्षेत्ररक्षण करताना खूप प्रभावित केलं गेलं होतं. 3 चेंडू 1. मी आधीच उल्लेख केला होता तो जीवनदान. हलक्या हाताने दिशा दाखवली. मॅचला फिनिश केले जाते. विजेता संघ विघ्नेश फायटर बॉ संघाचे खूप खूप अभिनंदन. पराभवाच्या छायामध्ये जावं लागतं टीम फुलपाडा. गेलेला वेळ, फुलटॉसचं जीवनदान सर्व काही विघ्नेश फायटरच्या बाजूने केलं. चला नेक्स्ट मॅच. चला दोन्ही कर्णधार या पीसीसी विरुद्ध फुलपाडा.
चला दोन्ही कर्णधार यायचे टॉस का बॉक्स मध्ये. चला दोन्ही कर्णधार पीसीसी. विघ्नेश फायटर कर्णधार. चला दोन्ही कर्णधार